हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण इयत्ता 6वीचा पाठ 4 अपूर्णांकांवरील क्रिया शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. आज आपण या पाठातील सराव संच 12 सोडवून पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला किती 8 प्रश्न दिलेले आहेत. तर ते 8 प्रश्न आपण आधी सोडवून पाहूयात. त्यानंतर दुसरा आणि तिसरा प्रश्न सुद्धा आपण सोडवून पाहणार आहोत. तर सराव संच 12 मधील पहिला प्रश्न काय आहे तर गुणाकार करा. आणि यामध्ये आपल्याला 8 प्रश्न दिलेले आहेत. चला तर मग सोडून पाहूयात. पहिला प्रश्न काय आहे 7/5 गुणिले 1/4 बरोबर काय होईल आता 7 गुणिले 1/5 गुणिले 4 काय होईल अंशाचा अंशस्थानी गुणाकार होईल आणि छेदाचा छेदस्थानी गुणाकार होईल. म्हणून काय होईल 7 1 7 5 20 हे काय असेल आपलं उत्तर असेल. यानंतर दुसरं उदाहरण पाहूयात. यानंतर दुसरं उदाहरण आहे 7/7 गुणिले 2/5 आणि सुद्धा काय होईल अंशाचा अंशस्थानी 6 गुणिले 2/7 गुणिले 5 छेदाचा छेदस्थानी अंशाचा अंशस्थानी गुणाकार होईल. 6 दुनी 12 7 35 म्हणजे उत्तर काय असेल आपलं 12/35. यानंतर तिसरं उदाहरण काय आहे 5/9 गुणिले 4/9 आता इथे सुद्धा काय होईल अंशाचा अंशस्थानी आणि छेदाचा छेदस्थानी गुणाकार होईल. म्हणून 5 गुणिले 4 छेद 9 गुणिले 9 बरोबर 5 काय होईल 20 आणि 9 गुणिले 9 काय होईल 9 9 81 म्हणून याचं उत्तर काय असेल 20/81. यानंतर पुढचं उदाहरण काय आहे 4/11 गुणिले 2/7 आता इथे सुद्धा काय होईल 4 गुणिले 2 होईल छेद 11 गुणिले 7 4 दुनी काय होईल 8 आणि 11 गुणिले 7 काय होईल 77. आता इथे तुम्हाला काय पाडेपाठ असणं खूप गरजेचं आहे. पाडेपाठ असेल तर गुणाकार तुम्ही पटकन करू शकताय. यानंतर पुढचं उदाहरण काय आहे 1/5 गुणिले 7/2 म्हणून काय होईल 1 गुणिले 7 छेद 5 गुणिले 2 बरोबर 7 1 7 5 दुनी 10 एकने कोणत्याही संख्येला आपण गुणलं तर आपल्याला 30 संख्या मिळते. यानंतर 9/7 गुणिले 7/8 बरोबर काय होईल आता इथे 9 काय होईल 63 आणि 7 56. आता पुन्हा काय करूया त्याला सोपं रूप घेऊयात 7च्या पाड्यामध्ये येतात त्या म्हणून काय होईल 7 9 63 आणि 7 8 56 म्हणजे आपलं उत्तर काय असेल 9/8. यानंतर पुढचं उदाहरण काय आहे 5/6 गुणिले 6/5 आता इथे सुद्धा काय होईल 5 गुणिले 6 अंशाचा अंशस्थानी छेदाचा छेदस्थानी गुणाकार होईल छेद 7/6 गुणिले 5 बरोबर 5 × 30 6 30. आता 30/30 आपल्याला मिळालेलं आहे म्हणजेच काय होईल 30 ने 30ला भाग जाईल आणि काय मिळेल आपल्याला उत्तर 1 मिळेल. 30 1 30 म्हणून 1 उत्तर मिळेल. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया 7/17 गुणिले 3/2 बरोबर काय होईल 6 गुणिले 3 छेद 17 गुणिले 2 बरोबर काय होईल 18 आणि 17 दुनी 34. आता पुन्हा याला आपण 2 ने भाग देऊयात म्हणून काय होईल 2 ने जायला आपण भाग दिला तर 92 18 आणि पुन्हा काय होईल 17 दुनी 34 म्हणून 9/17 हे आपलं उत्तर येईल. तर समजलं तुम्हाला आपण फक्त काय केलं आहे ते गुणाकार केलेला आहे या उदाहरणांमध्ये आणि जिथे गरज आहे तिथे त्याचं सोपं रूप घेतलेलं आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती. तर अशोकरावांची एकूण शेती किती आहे 21 एकर आहे. त्यापैकी 2/7 भागात त्यांनी केळीची लागवड केलेली आहे. तर आपल्याला फक्त केळी किती भागात केली याचं उत्तर लिहायचं आहे. तर आपण सोडून पाहूयात 21 एकर शेताच्या 2/7 भाग केळी लागवड केली म्हणून काय होईल 21/1 गुणिले 2/7 बरोबर काय होईल 21 गुणिले 2/7 1 7 बरोबर. आता इथे काय होईल 7 ने 21 ला भाग जातो 7च्या पाड्यामध्ये 21 ही संख्या येते म्हणून काय होईल 7 1 7 7 त्रिक 21 म्हणून इथे काय होईल 3 गुणिले 2 यांचा गुणाकार होईल. हा गुणाकार किती मिळतो आपल्याला 6 मिळतो. म्हणून केळी लागवडीचे एकूण क्षेत्र केळी लागवडीचे एकूण क्षेत्र किती असेल बरोबर 6
एकर. असा काय आलं आपलं 21 एकर क्षेत्राचे 207 भाग म्हटलेले आहे. मग 207 भाग हा किती मिळाला आपल्याला 6 मिळाला. म्हणजेच काय असेल ते 6 एकर असेल. तर हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. यानंतर तिसरा प्रश्न, लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागा एवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहे. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल. येथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, एकूण सैनिकांचा भाग किती आहे 4/9. त्यापैकी उत्तर सीमेवर किती कार्यरत आहेत 5,40,000 आणि त्याच्या 3ऱ्या भागा एवढे सैनिक ईशान्येकडील भागात आहेत. तर ईशान्येकडील सैनिकांची आपल्याला संख्या काढायची आहे. तर ह्या प्रश्नामध्ये असं स्टार केलेला आहे. म्हणजेच काय, हा प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. त्यामुळे तो तुम्ही नीट समजून घ्या. उत्तर सीमेवर 5,40,000 सैनिक कार्यरत आहेत ही आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणून ईशान्य सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची आपण संख्या आता काढूयात. मग ईशान्य सीमेवर किती आहेत तर ह्या संख्येच्या 3ऱ्या भागा एवढे. म्हणून काय होईल 5,40,000 गुणिले 1/3 बरोबर. आता काय होईल इथे, आता 3 ने 54ला भाग जातो बघा इथे. तर 3ची कसोटी तुम्हाला पाठ असेल. काय आहे 3ची कसोटी, संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 5 आणि 4ची बेरीज आपल्याला 9 मिळते. 9 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये येते म्हणून 54ला 3 ने भाग जातो. किंवा तुम्हाला जर पाडे पाठ असतील तर तुम्हाला पटकन लक्षात येईल 18चा भाग इथे आपल्याला बसतो. 18×54 म्हणून इथे काय होईल 18 येईल आणि या शून्य आहेत तशा राहतील. म्हणजेच काय 1,80,000 हे उत्तर असेल. म्हणून ईशान्य सीमेवर 1,80,000 सैनिक कार्यरत आहेत. अशा प्रकारे आपला सवाल संच 12 पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.